100 वर्षीय स्वतंत्र सैनिकाच्या पत्नीने बजावला मतदानाचा हक्क. लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हक्क बजावल्याचे व्यक्त केले मत. जालना शहरातील कादराबाद येथील मतदान केंद्रावर केले मतदान. आज दिनांक 13 मे वार सोमवार रोजी सकाळी 7 वाजेपासून जालना लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या प्रसंगी सकाळीच नागरिकांनी मतदानाला घराबाहेर पडल्याचे चित्र संपूर्ण लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरातील कादराबाद परिसरात राहणाऱ्या स्वतंत्र सैनिकांच्या 100 वर्षीय पत्नी पद्माबाई राधाकिसन अग्रवाल यांनी सुद्धा कादराबाद येथील मतदान क्रमांक 140 वर आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदान केले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पद्माबाई या स्वतंत्र सैनिकांच्या पत्नी आहेत. त्यांचे वय आता हल्ली 100 वर्ष झाले असून तरी सुद्धा त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे आज सर्व जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्यासाठी अवश्य मतदान करावे हाच संदेश पद्माबाई अग्रवाल यांनी आम्हा तुम्हा सर्वांना दिला आहे. दादी जी, आपका नाम क्या है? आपको नाम का ही है? बोलो नाम उम्र कितनी है ताकि? उम्र कितनी है? हाँ, उम्र 90 साल में। सोकंदर राव जगह 100 के पास है. कितनी बार है अभी वोटिंग करने का? कितनी टाइम है अभी? स्वतंत्र सैनिक के ये है सर, हमारे पिताजी स्वतंत्र सैनिक थे. स्वतंत्र सैनिक है क्या? क्या नाम है इनका? पद्माबाई राधाकिशन अग्रवाल. उम्र कितनी है इनकी? उनकी उम्र है 92 साल. अभी कितना वोटिंग है इनका? इनका चल 17. अब भाई